किती. अगं मम्मी मी सकाळी काय खाल्लंय? तुला खायला नको बोलते का कोण? मग काय केलंय का? भाकरी आहे, भाजी आहे, चिकनची भाजी. मला नाही भाजी खायची तसली. मग नको खाऊ. मला दुसरी भाजी कर. ही खा ती खा. अरे काम चाललंय माझं. तर चाललंय कामच. साफसफाई चालली जास्त लय टाका कामावर वाटतो ना जोरात झणझणीत चमचमीत. आणि असं काढत बसावं लागतं आता आपल्याला. काय करता. तर भांडी घासून झाली माझी. भांडी पण बघा तिकडे चकाचक मस्त पैकी. तिथं जवळ दाखव ग. चमकत असते काय. तिथं भांडी घासू लागली मला आज. बरं वाटते. भांडी घासू लागली चांगली. आणि चला मला ती फरशी घासून घ्यायला घाण झाली. झालं हे धुवून वरचं घेतलं धुवून. आता किचन वाटा पुसून घेतला आणि छान वाटतं घर पुसून. किचन वाटा धुवून घेतला, भांडी स्वच्छ घासून घेतली. आज सकाळपासून कामच चालू आहे. तर भारी वाटतं स्वच्छ असले की छान. आता खालची फक्त फरशी राहिली पुसून घ्यायची. तर एक एक हळूहळू होते. आता घागरीन हांडा राहिले ते उद्याच्याला घासून घेते. आता ठेवते वस्तू एक एक कारण लय नाही जास्त भांडी ती एकदम काढायचं म्हणलं की होत नाही. असं छान स्टाईल घेतली पुसून. खूप तिला तसला फॅन नाही ना तो त्यात बसवला नाहीये. त्यामुळे सगळी फोडणी दिली की वरच जाऊन तिथं बसतं. आणि मग ते लवकरचे लवकर नाही साफ केले की खूप घाण होतं. घाण झालं की आपल्याला स्वच्छ करावं लागतं. त्यामुळे मग महिन्यात 2 महिन्यात केलं म्हणजे काही वाटत नाही. आता गॅस संध्याकाळी स्वयंपाक केल्यावर घासून घेते. आता नुसतं पुसून ठेवायचं का नाही जरा. तर तिथं बाईला आता चहा बिस्किट देते करून. खूप वेळ झालायला आहे. 4 वाजले 4:30. चहा बिस्किट खायला सांगितलं नाही मला. चहा बिस्किट ते अरे चहा कधीपासून. बर नका खाऊ. झालं तेवढेच पैसे माझ्या हातले. खॅक खॅक. नाही बाबा मला खायचंय. नाही आता बोलली की नको मम्मी म्हणून मला. खायचंय. जाऊ दे माझे तेवढे पैसे वाचले. मिक्सर पण खूप घाण झालेला आहे. पण सोडा आणि हे नाही पुसते जरा थोडा. आता ठेवते तसंच होता. पडचिल जाळ येत ना खाली दिदा. हिला धुवं पुसूनच घेऊ काय तिथे बाहेर जाऊन. सोडा आहे ना आपल्यात. काय माहित. काय माहित म्हणजे ठेवते का तू कधी काय. सोडा घेईल खेळायला, ओवा घेईल, काय घेईल, चूल पेटवल, पातेलं बघल. सगळं घर खूप छान आवरले. मस्तपैकी झाले. किचन वाटा पण धुवून झाला आपला आणि आवरलं भारी. आणि भांडी पण घासून घेतली अशी छानपैकी. राहिलं का चकाचक मस्त. तर स्वच्छ केलं की मस्त घर छान वाटतं. किचन वाटा किचन ते असं छान. तर सकाळपासून भांडी घासते. दीदीने भांडी आणून दिली. दादू पोरं होती घरी पण झालं. आता चहा मस्तपैकी ठेवलेला आहे छान. आता ती मागती बिस्किट दे म्हणून चहाला. तर तिला लागलं खोकला. त्यामुळे चहा बिस्किट नाही म्हणलं. चपाती आणि चहा खायचं असलं खा. तर हो म्हणली. आता चहा करते आणि तिकडे एक चपाती तिला लाटून देते म्हणजे चहा चपाती खायला. आता 4:30 वाजलेले आहेत. तर चला. आणि वरची ती भांडी आहेत घासायचे ते इकडं वर कुठे गेला पोटमाळा पण दिसा ना. हो का तिथे आहे. तू बरं तू तसा मस्तपैकी सुक्का बटाटा केलेला आहे. तर पातळ भाजी आहे म्हणून सुक्का केलाय बटाटा पिवळा. दीदीच्या तोंडाला चव नाही म्हणून फक्त मला मीठ बीठ टाकून बनवायला स्वयंपाक. ते पण आले आता. आरक्षण भेटलं मराठी लोकांना म्हणजे सगळ्यालाच आपल्याला. तर घरी आले ते. मग आता त्याला जेवायला म्हणजे काय करावं. तर केला बटाटा. दूध भात खातील. दूध आवडतं त्यांना त्यामुळे सुक्कीच भाजी केली आहे. सकाळी इथं भाकरी केलेल्या आहेत आणि भात आहे आणि फरसाण कुठं काय 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 ग बाय बोल ना. बंद कर का. बंद कर व्हिडिओ. हां 1 मिनिट व्हिडिओ बंद कर. काय ते सांगायचं. हां बोल काय. ते देव साफ करताना ना म्हणजे पुसत होते तिथले फोटो म्हणते सरळ का नाही ठेवले. लय फोटो झालेत. मग काय फोटो ठेवून टाकायचे त्यात. त्यामुळे मला म्हणली आडवा का ठेवा. त्यामुळे मला म्हणली व्हिडिओ बंद करेन मग बोल.
आता जेवायलाच बसणार आहे आम्ही सगळेजण. दिदीला मगाशी बेसनपोळी केलेली बेसनपोळी आहेत, भाकरी आहेत आणि ह्याच्यात पातळ भाजी आहे आणि भात केला आणि बटाटा होता. चला